नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेती मित्र 20 ला. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विधिमंडळ परिसरात शेतकरी बाजार सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विधिमंडळाच्या सर्व परवानग्या पणन मंडळातल्या मिळालेल्या आहेत. 14 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शेतीमाल विक्री करत बाजाराचं उद्घाटन करणार आहेत. राज्यात चालू वर्षी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण 350 कोटी रुपयांचा कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. यात पहिल्या हप्त्याची 21 कोटी 83 लाखाची रक्कम टाकून राज्यानं एकूण 54 कोटी 59 लाखांची रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते. यात जनावरांचा विमा उतरवण्यासाठी 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत देशी संकरित गायी, म्हशी, घोडे, गाढव, वळू, बैल, रेळे अशा शेळ्या मेंढ्यांचा समावेश यात करण्यात येणार आहे. पिकांवरील कीड रोगांचं सर्वेक्षण करून वेगानं सल्ला देण्यासाठी कृषी विभागानं क्रॉप सॅप या मोबाईल ॲपचा सुरुवात केलेली आहे. यासाठी कीड सर्वेक्षणांना ॲपची सुविधा दिलेली आहे. या माहितीचं शास्त्रीय विश्लेषण करून तज्ज्ञांद्वारे तात्काळ कीड रोग व्यवस्थापन सल्ले दिले जाणार आहेत. आतापर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्रावरच पीक विमा रक्कम भरून घेतली जायची. मात्र आता 7/12 आणि 8 पत्राची मागणी होऊ लागली. त्यामुळे अडवणूक होत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. 7/12 उतार्यावर आता पुरुषांच्या बरोबरीनेच घरातील महिलांची सुद्धा नावं लिहिली जाणार आहेत. 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या राजस्व अभियानाचं हे खास वैशिष्ट्य ठरणार आहे, अशी माहिती औरंगाबाद कृषी विभागानं दिलेली आहे. महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील किमान 1 लाख एकरांमधील तुरीचं पीक पिवळं पडू लागलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं झालेलं आहे. अशातच कृषी विभागाचे कुठलेच नियोजन नसल्यानं हा विभाग करतो तरी काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. लासलगाव बाजार समितीच्या आवारात शनिवारी शेतकऱ्यांनी दिवसभरात 2 वेळा कांदा लिलाव बंद पाडला. कांदा उत्पादकांना गोणी पद्धतीने लिलाव अमान्य असल्यानं त्यांनी हा विरोध केलाय आणि हे दर्शवण्यासाठी त्यांनी पाऊल उचललंय. बाजार समितीचे सभापती आणि पोलिसांच्या मध्यस्थीनं लिलाव पूर्ववत करण्यात आलाय. कोरेगाव तालुक्यातील वेळू येथील कृषी सप्ताहानिमित्त BPF द्वारे भुईमुंग पेरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलाय. यानंतर बांध बंदिस्तावर तूर लागवडीचे प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर गावकऱ्यांचं त्यांनी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. टंचाईग्रस्त म्हणून ओळखला जाणाऱ्या खटाव तालुक्यातील विसापूरकरांनी लोकसहभागाची ताकद दाखवली आहे. मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग, श्रमदान आणि शासनाच्या मदतीनं जलयुक्त शिवार अभियानाची कामं संघटितपणे केल्यानं शिवारात पाणी साठल्याचं पुढे आलेलं आहे. खामगाव तालुक्यात 2 दिवस झालेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली आली आहेत. नदी नाल्यात आलेल्या पुरामुळे अनेक क्षेत्रात पाणी साचलंय. शिवाय अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आल्यानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतसुद्धा दिली जाणार आहे. नागपूर मुंबई महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील 22,000 हेक्टर जमीन जाणार आहे. त्यामुळे आता शासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उभं राहण्याची शक्यता आहे. त्याची ठिणगी महामार्ग संघर्ष समितीच्या निमित्तानं पडल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रेरणा घेऊन जळगावात 4 लाख रुपये खर्च करून एका शेतकऱ्यानं बंधारा बांधला. परंतु जळगावचे हे शेतकरी शासन दरबारी उपेक्षितच आहेत. शासनानं या शेतकऱ्याची दखल न घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोलापूरचे बार्शी येथील सीताफळ उत्पादनातील प्रयोगशील बागायतदार नवनाथ कसपाटे यांनी स्वनिरीक्षणातून 3 वाणं विकसित केली आहेत. त्यापैकी NMK1 गोल्डन या वाणाची नोंद पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे झाली आहे. आता पेटंटसाठी बंगळुरूच्या भारतीय फलोत्पादन संशोधन संघाकडून पाहणी लवकरच होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे। यासाठी अभियानात महिला सक्षमीकरणाच्या उद्देशावर विशेष भर देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिलेली आहे। देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन वाढवणं आवश्यक आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसोबतच इतरही जोडधंदा सुरू करावा असं आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नुकतंच केलंय। बाजारातील साखरेचे वाढते भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर कारखान्यातील साठ्यावर नियंत्रण आणण्याचा आणि कोटा ठरवण्याचा केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत आहे। 1 ऑगस्टपासूनच हे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे। असं झाल्यास साखर उद्योग पुन्हा एकदा सरकारी नियंत्रणाखाली येणार आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे आणि ग्रामीण जनतेशी निगडीत असलेले आरोग्य आणि कृषी हे दोन्ही विभाग सध्या वाऱ्यावर आहेत। या दोन्ही विभागांचे अधिकारी रजेवर असल्याचे प्रभारींच्या खांद्यावर गाडा हाकला जातोय। बाजारभाव याप्रमाणे कांदा प्रति क्विंटल 200 ते 750 रुपये, फ्लॉवर प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपये, टोमॅटो प्रति क्विंटल 1400 ते 2000 रुपये, गवार प्रति क्विंटल 2700 ते 3500 रुपये। राज्यात पावसाला पोषक वातावरणीय स्थिती तयार होतीये। त्यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे, तर विदर्भ मराठवाड्यात सुद्धा मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली। मंगळवारपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस वाढणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे। तरी होत्या शेतीविषयक 20 बातम्या आपण पाहताय। जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।